भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या गोंदिया कॅबिन जवळ कोळशाने भरलेले रेल्वे वॅगन अज्ञात चोरट्यांनी पूर्णपणे रिकामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे कार्यकारी अभियंता अशोक कांबळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। प्राप्त माहितीनुसार दीपनगर रेल्वे साइडिंग परिसरात उभ्या असलेल्या कोळशाने भरलेल्या मालवाहू वॅगनमधील संपूर्ण कोळसा अज्ञातांनी चोरी करून वॅगन रिकामे केल्याचे दिसून येत आहे। या घटनेमुळे महावीज निर्मिती कंपनीसह शासनाचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे। दीपनगर परिसरात कोळसा चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। रेल्वे मार्गालगत कार्यरत असलेल्या काही असामाजिक घटकांकडून चोरीचा कोळसा वीट भट्टी चालकांना अवैधरित्या विकला जात असल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगत आहे। वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे दीपनगरसह रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दल आरपीएफ यांनी रेल्वे साइडिंग परिसरात नियमित गस्त वाढवून विशेष शोध मोहीम राबवत संशयितांवर कठोर कारवाई करावी आणि कोळसा चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनासह आरपीएफ आणि पोलिसांनी समन्वयाने प्रभावी उपाययोजना कराव्यात। तसेच परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा कर्मचारी वाढवण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ।